अरे पुष्कर श्रोत्री, अरे सोनाली हिरकणी, अरे तुमचा तो कुलकर्णी सिनेमा पाहिला बर का? वा वा फार सुंदर. काय तुम्ही त्या लांडग्याला वाचवलं त्या मुलापासून. अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. मोठे मोठे लोक आले तिकडे. अरे अशोक खंडे, अरे बाबरे जांभूळ आख्यान. अरे 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 अजागळ श्रीनाथ. अरे वा वा जान. एकटे बोलणं बंद करा, वाड्यात घुसा आता. वाडा सुभेदारांचा वाडा. वाडा. अरे कुणीच माणूस नाही, नुसत्या गाद्याच आहे तिकडे. कशावर बसायचं आता? असो. अरे बापरे घरी आलो. थोडा आराम करावा. आलोच आहे तर. तुम्ही बेड मध्ये कसे घुसलात? पप्पी का घेतली? माफ करा माफ करा. मला वाटलं हो माझंच घर आहे. तुमच्या घरी तुम्ही असं करता? माझ्याच घरी करतो असं काही नाहीये. पण जिथे कुठे करतो, काय करतो, कधी करतो ते मुळात लक्षातच राहत नाही. हो तुम्ही पप्पी का घेतली? हो नाही, खरं तर मला नमस्कार करायचा होता, पण काय हल्ली काही मेंदूत लक्षात राहत नाही, त्यामुळे नमस्काराच्या ऐवजी पप्पी घेतली हो मी चुकून अशी. अरे देवा, अरे देवा, अरे देवा. ऍडव्होकेट वकील या बसा या. तुम्ही ऍडव्होकेट वकील. ऍडव्होकेट वकील. तुम्ही का आला? मी तुम्हाला नव्हतं बोलवलं. तुमचा मुलगा आहे ना प्रदीप ऍडव्होकेट, मी त्याला बोलवलं होतं. तुम्ही का आला? मला मूल आहे. आता एवढं वारंवार पप्प्या देतं म्हटलं मुलगा होणार. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. बरोबर प्रदीप माझा मुलगा. तो का नाही आला? अहो काय झालं, प्रदीप मला म्हणाला की तुम्ही जा, तुम्ही प्रेग्नंट आहात ना. अहो मी प्रेग्नंट नाही हो. गेली कित्येक वर्ष मी स्टॅग्नंट आहे. प्रेग्नंट कुठे असेल? प्रेग्नंट कोण आहे? अहो ती तुमची सून मालिनी प्रेग्नंट आहे. मी निलिमा सुभेदार आहे. निलिमा सुभेदार. आपल्याला मृत्यूपत्र करायचं. बरोबर. मुळात मी प्रदीपला पाठवायला सांगितलं होतं की नाही. तुम्ही कशाला तंगडतोड केली? मीच प्रदीपला म्हणालो मी स्वतः जाणार. असं कसं? सुभेदारांच्या खानदानाची सगळी कामं आजपर्यंत मी करत आलेलो आहे. सगळ्या सुभेदारांची जे जे खपले त्यांची मृत्यूपत्र मी तयार केलेली आहे. किंबहुना मी मृत्यूपत्र तयार केलेली आहेत आणि तासाभरात ते खपलेले आहेत सगळे. तुमचं काय ठरतंय? नाही म्हणजे तुमचं काय ठरतंय का? कुणाला इस्टेट द्यायची नाही द्यायची ठरलेलं आहे ना सगळं? ते सगळं माझं ठरलेलं आहे. कागदपत्र सोबत घेऊन आलेलो आहे मी. नाही काय आहे, अशामुळे कागदपत्र नसतील तर उगाच नंतर गोंधळ नको. तुमची जेवढी आपत्ती असतील त्यांच्यावर अन्याय नको ना. हे बरोबर, हे बरोबर आहे. आणि आता एवढं छान तुम्हाला गुलाबी याच्यात कापडात गुंडाळलंय, आता बारसं होणार तुमचं. बारसं नाही, वारसा हक्काबद्दल बोलतोय ना. वारसा बघा आपल्याला मृत्यूपत्र लिहायचंय. लक्षात राहील ना तुमच्या? का थांबूयाच की? राहील लक्षात राहील. मी कामाला सुरुवात करतो बरं का? ओके चला. अरे देवा. मी निलिमा सुभेदार हयातीत सांगत आहे. आमच्या ह्यांची एकूण 100 एकर जमीन आहे. यांची म्हणजे? हे म्हणजे माझे मिस्टर हो अविनाश. माझा लहानपणापासूनचा मित्र हव्या. चौथ्याशी त्याला फार प्रॉब्लेम होतो.
चौथा आला की त्याचं काहीतरी बिनसून जायचं. चौथा आव्याला कधी आवडायचं नाही. अहो लिहिताय ना वकील हो, मी लिहितोय. आमच्या यांची अविनाश सुभेदारांची एकूण 100 एकर जमीन आहे. कसं लिहायचं? तुम्ही नुसता ध्वनी येतोय. अगं बाई ध्वनी येतोय हा, ध्वनी ये म्हणा. ध्वनी कानाने ऐका. ध्वनी नाही, ध्वनी येतोय. ध्वनी हा नीट सांगा. आमची 100 एकर जमीन आहे. उरुळी कांचन. ते मला 4 मुलं आहे. तुम्हाला तर माहिती आहे 4 वाटे. तुम्हाला 3 मुलं नाही 4 मुलं. मला 3. 4 मुलं. मला माहिती की तुम्हाला माहिती. मला माहिती. अहो मी ऍडव्होकेट आहे. मला माहिती आहे तुम्हाला 3 मुलं. मी जन्माला घातली मला माहिती. पण उघडी नागडी 3 फिरताना मी बघितलेली आहे. माझी बाळंतपणा झाली मला माहिती का तुम्हाला माहिती नाही. पण मला नाही आठवत आहे तुमची 4 मुलं. तुमचा आठवायचा काय संबंध आहे? बाळंतपण माझी झाली म्हटल्यावर कोणाला आठवणार? 4 मुलं झाली म्हणजे झाली. हो का? पहिला आशिष, दुसरी अश्लेषा, आशुतोष आणि अश्विन. अश्विन चौथा. हो हल्ली आता अश्विन हल्लीच झाला का इतक्यात? हल्ली कसं होईल का? मी या बिछाण्यावर हल्लीच नाही तर कसं होईल? हल्ली मला हलताच येत नाही तर हल्ली कसं होईल? यांना जाऊ रे 19 वर्ष झाली. तुम्हाला 3च मुलं मी सिद्ध करून दाखवू शकतो. राव्या आणि मी तरुण होतो ना, आम्ही जेव्हा प्यायला जायचो ना, तेव्हा प्यायला बसलो की तो 3च पेक प्यायचा. म्हणायचा चौथा माझा नाही. आम्ही ट्रेनने प्रवास करायचो ना, मला गंमत वाटायची. अरे बस 4th सीट आहे, चौथा माझा नाही. चौथ्याशी त्याला फार प्रॉब्लेम. तुम्ही हे जे म्हणताय ना, हे जेव्हा तुमची उठबस व्हायची ना तेव्हा, पण मध्ये माझी आणि अविनाशची उठबट झाली त्याच्यात आम्हाला चौथाच आला. तुम्ही ते विसरता आहात. काय म्हणालात? विसरता आहात तुम्ही माझ्यावर धडधडीत विसरतो. तुम्ही एका गायनेकॉलॉजिस्टला सांगता मी विसरलो म्हणून मला सांगता? अहो तुम्ही वकील आहात. वकील मी कोणी असेल, मला विसरता मी तुम्हाला सिद्ध करू शकतो. पुराव्याने सिद्ध करू शकतो. तुमचा जो तो नवरा आहे कोण तो अविनाश, त्याने जेव्हा 1971 साली मला हे दिलं होतं असं त्याच्यावर खूप लिहिलेलं पत्र दिलं होतं. आहे ते पत्र माझ्याकडे. आता तुम्हाला पटत नाही मी तुम्हाला पत्र कुठे गेलं? येस मी वाचूनच दाखवतो तुम्हाला. वाचा. ऐका सिद्धच कर. आपको अगर भगंदर या बवासीर की पॅम्पलेट आली मी ती ट्रेन काय गोळा करून हे काय वाचताय तुम्ही? मी ट्रेन मध्ये फिरलो ना बरंच ते गोळा झालं. एक मिनिट मी पत्र ठेवलं होतं. मी मोजे का तपासतो, मी खिसा तपासला पाहिजे. करेक्ट मी पत्र ठेवलंय. हे बघा हे 1971 सालचं पत्र आहे तुमच्या मिस्टरांचं. कोणतो? अविनाश. मी वाचतो म्हणजे तुम्हाला पटेल. प्रिय वकील, सनवी सप्रेम नमस्कार विनंती. विशेष नाही, चौथा माझा नाही. वकील तुला म्हणून सांगतो, मला 3च मुलं, आशिष, आशुतोष, अश्लेषा. चौथा माझा नाही. हा अश्विन कुठून आला ते मला माहिती नाही. तिचं आणि त्याचं जे काही अश्विन बाबीत पौषध झालं असेल ते असेल, पण भर उन्हाळ्यात मला पौष पडल्याची भावना दाटून येत आहे. आमचा आशिष काळा, अश्लेषा सावळी, आशुतोष राखाडी, मग तरीही हा अश्विन गोरा कसा? आमचे तिघेही गोल गुटगुटीत, इतके की बाजारात रसगुल्ले म्हणून विकले जातील. पण तरीही आमचा अश्विन शेवग्याच्या शेंगेसारखा खिडखिडीत कसा? हे आणि असे अनेक प्रश्न माझ्या मनात घोंगावत आहेत. तरी मागे पुढे मी जर गेलोच किंवा पुढे मागे मी जर गेलोच तर लक्षात ठेवा, मला मुलं 3च, चौथा माझा नाही. आपला कृपालाभिभाषी अति सुभेदार. मला सांगता तुम्हाला 4 मुलं. मला सांगता एका वकिलाला सांगता तुम्ही 4 मुलं. हे पौषाचं यांच्या लक्षात कसं आहे एवढं सगळं? हे बघा ऐका, आता ह्यांना जाऊन झाली 19 वर्ष. लक्षात घ्या, त्यांचा आता इस्टेटीचा संबंध नाही, माझी इस्टेट आहे. मला 4 मुलं आहेत. 4 मुलांमध्ये माझी इस्टेट वाटायची आहे मला. ठीक आहे मिसेस सुब्बालक्ष्मी. ठीक आहे. सुब्बालक्ष्मी
कुठलं आलं? सुभेदार निलिमा सुभेदार आहे. घ्या तुम्ही लिहून घ्या. हे बघा 100 एकर जमीन आमची उरुळी कांचनला आहे, त्याचे वाटे करायचे. नाही तुम्ही एक काम करा, 100 एकर असे समान करू नका. 4 वाटे का नाही तुम्ही आशिषला म्हणजे मोठ्याला 12% द्या आणि धाकटीला 12% द्या. 12 झाले किती? 24. तुम्ही 10 दाखवा. हे 10, हे माझे 10 झाले म्हणजे झाले 20. खालचे 4 दाखवा. ते ते पाय काढा. आहे शबा. हे 2 आशिषचे, ते 2 आश्लेषाचे, हे झाले 24. 100 मधनं 24 म्हणजे 70 200 म्हणजे 66 राहिले. 33 त्याला, 33 चौथ्याला झाले. एक मिनिट, 33 66 होतात. झालंच की मग. असं कसं झालंय? 33 66 होतात. 33 66. 10 दाखवा. हे 10 झाले माझे 20 आणि खाली दाबून ठेवलेले 4 आहेत. नाही असं होत. हे बघा 12 12 24 10 10 4 24 33 66 वरचे 2 काय करू? ते खाली दाबून ठेवले ते द्या ना वरचे 2. हा माणूस गोळ घालतो रे. होतो असा गोळ होतो. मध्यंतरी मी ह्याची ऋतिक रोशनची केस लढायला गेलो होतो. जमिनीचा वाद होता, तर त्याला कोर्टात उभं केलं. म्हणलं बाळा अरे तुझ्याकडे जमीन किती दाखव. हा म्हणतो 10. दाखवतोय बोटा 11. ऐका ना, ऋतिक रोशनचा काय संबंध आहे? मी माझ्याबद्दल सांगते. उदाहरण देतोय. असे गोळ होतात. नको ते उदाहरण जाऊ दे. तुम्ही मी सांगते ते लिहा. 100 एकर जमीन 4 मुलांसम समान वाटायची. आमची पोल्ट्री फार्म आहे कवठे महांकाळ. 21,000 कोंबड्या आहेत. त्यातले 75,000 दर महिन्याला ते अंडी देतात. इतके? अरे काय कंट्रोल आहे की नाही? काय आहे कोंबडी म्हणून आपले पच काढायची अंडी. ह्याला काय अर्थ आहे का? अरे त्या कोंबड्यांचा काय विचार कराल की नाही? पोल्ट्री फार्म कशाला काढतात? अंडी हवी म्हणून. इतके खाता कशाला तुम्ही? खायला नाही. बिझनेस आहे आमचा पोल्ट्री फार्मचा. निर्दय त्या कोंबड्यांना काय वाटतं? आमची कोंबड्या आमच्या, पोल्ट्री फार्म आमचं. तुमचा काय संबंध आहे? माझं काहीच नाही. आम्हाला पोल्ट्री फार्म 25% वाटा द्यायचंय थोरल्याला, आशिषला आणि 10,000 कोंबड्यांची अंडी द्यायची आमच्या आशिषला. हेच चुकतं तुमचं. आशिषला तुम्ही 25% वाटा दिलेत आणि मुलीला मात्र अगदीच 10,000 अंडी दिले. तेवढं पुरे आहे तिला. मेलीनं पळून जाऊन लग्न केलं त्या श्याम राजपूतशी. काय आवडलं मेलं? तो असा लाडा म्हणतो बाहुलट कुणीकडचा. मला म्हणतो मला तुमच्या मुलीचा लाडा लागलाय. लाडा लागला. मला तुमच्या हातची आडूवड्डी खायची आहे. मला तुमचा कडवड्डा येतो. कडवड्डा येतो. काय ग बाई दळबद्री कार्टवेल. बरं ते तुम्ही लिहिलं का? हल्ले हे बघा 75% वाटा आहे तो द्यायचा आशिषला आणि अश्विनला. मुंबईत आमचे 3 फ्लॅट आहेत. एक आहे अंधेरीला, एक आहे घरदंडाला, एक आहे शिवडीला. रिदम मध्ये आहेत फ्लॅट तुमचे. छान आहे रिदम. हो. सायनला घरदंड आणि शिवडी. त्यांना जो सायनचा फ्लॅट आहे ना तो मला अश्विनला द्यायचा. आता कोकणामध्ये लिहा, पुढचं लिहा. कोकणामध्ये आमच्या आंब्याच्या बागा आहेत. त्यातली 55 कलमं द्यायची आहेत सपनाला आणि 45 कलमं द्यायची रिद्धिमाल. रिद्धिमा म्हणजे तिसऱ्याची बायको. कशाला तुम्ही स्वतःची प्रॉपर्टी तिसऱ्याला देताय उगी? अशाने तुमचे 4 उघड्यावर येतील सगळे. तुम्ही तिसऱ्याला द्याल तर दुसऱ्याचा विचार करण्यात पहिलं गमावून बसाल तुम्ही. तुम्ही घोळ घालताय वकील. तिसऱ्याची म्हणजे तिसऱ्याच माणसाची बायको नाही हो. तिसरा मुलगा माझा रिद्धिमा त्याची बायको. रिद्धिमाला द्यायची कलम 45. बाई जीव काढलाय या माणसाने माझा. सगळं लिहिलं तुम्ही? मी तुम्हाला सविस्तर वाचून दाखवतो. सगळं टॅली करून घ्या एकदा. टॅली मारेन आता. मारेन आता मी. खूप जोरात मारेन. हे कसं लिहिणार आहे? वाचतो. तर मी निलिमा सुभेदार बरोबर इथे नमूद करू इच्छिते की मी माझी प्रॉपर्टी अशी वाटणी करत आहे. बरोबर. तर तुमच्या 100 एकर कोंबड्या आहेत. त्या 100 एकर कोंबड्या ऋतिक रोशन यांचा अधिकाराखाली राहतील. तुम्हाला 4 अपत्य आशिष, आशुतोष, उरळी आणि कांचन.
कांचनच्या उरलेल्या जमिनीवर ज्या 100 कोंबड्या आहेत त्यांना बवासीर आणि भगंदर झाल्यामुळे त्यातल्या 12% कोंबड्यांनी खार दांड्याच्या फ्लॅटवर आंबे द्यावे आणि 12 आंब्यातून ज्या कोंबड्या झाल्या त्या तुम्ही अश्लेषाला द्याव्या. अश्लेषा आणि कोंबड्यांमधून जे आंबे येतील ते समसमान वाटून घ्यावे.